नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये पाहूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। अमित शहांची सीएम पदाबाबत काहीही चर्चा झालेली नाही। द हिंदूची बातमी धादांत खोटी, अजित पवारांचं स्पष्टीकरण। बिहार पॅटर्न राबवा, मला मुख्यमंत्री पद द्या, बैठकीत दादांचा शहांसमोर प्रस्ताव। तर 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा भाजपचा शिंदे दादांना प्रस्ताव। द हिंदू या इंग्रजी दैनिकाचं वृत्त। द हिंदूच्या वृत्तात तथ्य नाही, अजित पवारांकडून अमित शहांना असा कोणताही प्रस्ताव नाही, सुनील तटकरेंची TV9 मराठीला माहिती। कुणीतरी खोटी माहिती पसरवली, दादा निवडणुकीआधी अशी मागणी करतील असं वाटत नाही। द हिंदूच्या वृत्तानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। अजितदादांना मूळ स्वभाव दाखवण्यास अरोरांकडून बंदी, अरोरा अजितदादांना बोलू देत नाही, जयंत पाटलांचं वक्तव्य। राजकीय रणनीतिकार अरोरा अजितदादांचं काम पाहतायत। महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होऊ नये असं माझं मत, मैत्रीपूर्ण लढतीच्या प्रस्तावाच्या चर्चांवर दादांकडून भूमिका स्पष्ट। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील किसननगरमधील बहिणींशी संवाद, खात्यात पैसे आलेत का, मुख्यमंत्र्यांकडून बहिणींची विचारपूस। माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाच्या आजपासून सुरुवात, आठवड्याभरात 1 कोटी कुटुंबियांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प। अजितदादा बारामतीतल्या एकनाथ गणेशोत्सव मंडळाच्या भेटीला न गेल्यानं शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी दादांच्या फोटोला काळं कापड लावलं, विनंती करूनही दादा मंडळाच्या भेटीला न आल्याचा आरोप। तणाव वाढताच पोलिसांनी सुरेंद्र झेवरे यांना ताब्यात घेतलं। देवेंद्र फडणवीसांच्या कृपेनं सीबीआयकडून माझ्यावर गुन्हा दाखल, फडणवीसांच्या कृपेनं मला कधीही अटक होऊ शकते, अनिल देशमुखांचं वक्तव्य। सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची तयारी जी आहे ती प्रत्येक मतदारसंघात सुरू झालेली आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार भाजपला 62 ते 67 जागा मिळतील, रोहित पवारांचा दावा। तर अजितदादा गटाला 7 ते 11 जागा आणि शिंदे गटाला 17 ते 22 जागा मिळतील, रोहित पवारांकडून सर्व्हे ट्विट। लोकपोलच्या सर्व्हेत महाविकास आघाडीचं सरकार येण्याचं भाकीत, महाविकास आघाडीला 141 ते 154 जागा, तर महायुतीला 115 ते 128 जागांचा अंदाज। मला हा सर्व्हे माहीत नाही, त्याला किती महत्त्व द्यायचं पाहायला पाहिजे, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। महायुतीचा झेंडा पुन्हा एकदा फडकेल आणि सत्ता येईल हे सांगण्याची आवश्यकता नाही, असाही वर्तवला विश्वास। गुलाबी जॅकेट घालणाऱ्यांना सर्व्हेनुसार फक्त 7 ते 11 जागा मिळत आहेत। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, राजकारण नासवणाऱ्यांना बाजूला करण्याची वेळ आली, अमोल कोल्हेंची टीका। पहिल्या सर्व्हेपासून आतापर्यंत भाजपवाले थकून गेले, मात्र परिस्थिती सुधारत नाही, भाजपवर निशाणा। निवडणूक जितकी पुढे जाईल तेवढं अजून परिस्थिती खराब होते, जनतेनं ठरवले आहे, आघाडी बाजूनं उभं राहायचं आहे, विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केला विश्वास। सोलापूर जिल्ह्यात मवियाच्या बाजूनं वातावरण, माळशिरसमधून उत्तमराव जानकर आमचे उमेदवार असतील, सगळे उमेदवार जाहीर झाल्यावर मोठं बहुमत मिळेल, धैर्यशील मोहिते पाटलांची पवारांसोबतच्या भेटीनंतर प्रतिक्रिया। तर आता सगळ्यांचं आमदार व्हायचं आहे, तरुणांना वाटतं पहिलीच संधी आहे, दवडता कामा नये, योगेंद्र पवारांच्या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत वसंत चव्हाणांचे पुत्र रवींद्र चव्हाणांना उमेदवारी देण्याची मागणी, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीत एकमतानं ठराव पारित। बारामतीत योगेंद्र पवारांची स्वाभिमान यात्रा, जय पवारांविरोधात लढावं लागलं तरी दादांचा आशीर्वाद घेईन, कुणावर व्यक्तिगत टीका करणार नाही, योगेंद्र पवारांचं वक्तव्य।